बीएमसीचे 150 कोटींचे रस्ते मार्किंग टेंडर रद्द झाले। अमित साटम यांच्या आक्षेपानंतर ही कारवाई करण्यात आली। करदात्यांच्या पैशांच्या गैरवापराचा आणि संभाव्य घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर बीएमसीनं रस्ते मार्किंगसाठीच्या थर्मोप्लास्टिक पेंटच्या 150 कोटी रुपयांच्या टेंडरला रद्द केलेलं आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी या टेंडरबाबत गंभीर आक्षेप घेतलेले होते। साटम यांनी महापौर रितू तावडे आणि बीएमसी आयुक्त गगराणी यांना पत्र लिहून टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं। शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातल्या रस्त्यांच्या लांबीमध्ये मोठा फरक असताना प्रत्येकी 50 कोटींचं समान वाटप करण्यात आल्यानं हे वाटप मनमानी असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। याशिवाय सध्या सुरू असलेल्या सुमारे 10,000 कोटींच्या सिमेंट काँक्रीटचे रस्ते प्रकल्पामध्ये रस्ते मार्किंगचा समावेश करता येऊ शकतो असं सांगत स्वतंत्र टेंडरची गरज नसल्याचा दावा अमित साटम यांनी केला। तर टेंडरमध्ये प्रति किलोमीटर खर्च नमूद नसल्यानं पारदर्शकतेवर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। दरम्यान अनावश्यक आणि निकृष्ट कामं तसंच रिंग केलेली ही टेंडर प्रक्रिया रद्द करून बीएमसीमध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं साटम यांनी स्पष्ट केलंय। तर काही कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातून ही टेंडर प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय।